हमने बोला चेंज करके लेके आओ, आप वही लेके आए हो। हम आपको चेंज करने के लिए बोल रहे, आप वही आप बेवकूफ बना रहे हो आप। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आम्ही खूप खूप छान आहोत आणि आम्ही तुमचे ऋणी आहोत। असं मी इकडून आलो, असं केलं अरे नाही वैभवचा शर्ट घातला, वैभवचा शर्ट घातलाय, समजलं तुम्हाला? तर ठीक आहे गाइस, आमच्याकडे ह्या मतलब मॅचिंग नाही घातलं, मॅचिंग एक आहे गाइस। हे दोन्ही शर्ट झुडिओचे आहेत आणि दोन्ही सेम प्राइसचे आहेत, 599 ची। तुम्हाला प्राइस सांगतो, ठीक आहे बघा कुठे कलर मॅचिंग नाही पण पॅटर्न सेम आहे। तर ठीक आहे गाइस, आजच्या ब्लॉग मध्ये आपण जात आहोत शॉपिंगला, ठीक आहे। तुमचं बजेट किती आहे? तुम्ही बजेट सोबत 150 रुपये। त्यांचं बजेट जास्त असणार आपल्यापेक्षा, माझं 150 रुपये। तर गाइस आपण जात आहोत शॉपिंगला, CST ला, स्ट्रीट फॅशन शॉपिंगला। आणि आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची। ही शॉपिंग असणार आहे गणपती शॉपिंग आणि रक्षाबंधनची शॉपिंग। फक्त रक्षाबंधन? सॉरी रक्षाबंधनची। गणपती शॉपिंग पुन्हा करायची नेक्स्ट मंथला। एक महिन्यामध्ये किती काय गोष्टी येणार? किती हे काय कुठली भाषा आहे गाइस? कुठलं स्टाईल आहे मला कळत नाही गाइस। पधानी सा तर गाइस, कालच्या व्हिडिओला आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही एवढं प्रेम दिला ना, त्याच्यासाठी शुक्रिया। कुठली लँग्वेज आहे? उर्दू आहे। तर गाइस ह्या पुरीनं ना, हे बघा हे माझं काय केलंय, जायचंय त्या पुरीनं गाइस एक चिप तोडलेली ना, आता आपल्याला नवीन आणायची। नाही ठीक आहे असं नाही छान दिसत ना वेअर करायची। आणि गाइस आता वाजले आहे 6:30, ठीक आहे। असं चांगलं दिसते का? असं चांगलं दिसत होतं ते कसं सांगतील? तर गाइस आता ऑलमोस्ट 6:30 वाजले आणि ह्या पुरीनं लेट केलाय। काय गेट रेडी विथ अस हे नाही असंच बुचडं घालून जाते, कारण की आज मी पोरांसारखी बनले। असं आपण बायसेप दाखवतो, आम्ही बायसेप दाखवतो। एक मिनिट थांबा, तुम्ही बघितले बाबा माझ्या बायसेप लागतात सगळ्यांची। चल कोणाच चांगलं वाटतं बघा, दाखव मला। त्यानं कधी दाखवतच नव्हता, मी दररोज अशी करते, माझं कमी होत चाललंय, ह्याचं वाढत चाललंय, म्हणजे मला नजर लागते आहे ना गाइस। ती बाई आम्हाला येते आणि तिकडे अशी बसते, अशी विचार मी घरी गेलो काय घालू काय मला बाथरूमला जायचं। मग तू उद्यापासून बघच तू आता फक्त ना बाबा, नजर लागते, हिची नजर लय वाईट आहे। चला बाय गाइस, आपण भेटूया धिंगाणा वास। पैसे लेट झालाय, पैसे की चल रिक्षा केला का? आम्ही करतो रिक्षा केला आपण, एवढ्या मोठे पप्पा रिक्षा तिथून रिक्षा जायचं, जेवढे शॉपिंगला पैसे स्टेशन जाण्यासाठी। ठीक आहे, आम्ही स्टेशनला पण चालत जाऊ शकतो, 5-6 किलोमीटर आहे आमच्यापासून स्टेशन। नको बिल्डिंगच्या खाली गेली की रिक्षा भेटते गाइस। तर गाइस पहिला मिशन कंप्लीट झालेला आमचा, ते म्हणजे CST माईकची चिप भेटलेली। आणि तो काय बोलला माहिती का, ही चिप कुठंच दुनियात भेटत नाही, सिंगल चिप पूर्ण माईकचं सेट घ्यायला लागतं, आमच्याकडे याच्यासाठी अवेलेबल आहे। कारण अवेलेबल होती, एक माईक खराब झाला होता आणि त्यानं एकदा माईक फेकून दिला होता, फक्त चिप राहिली होती आणि ती चिप भेटली। खरंच नशिबान आहोत, आई शपथ आता चिपला हातच लावत नाही। खरं बाबा, चिप तोडायची नाही आणि खूप नशिबान आहोत। आणि जर नसती भेटली तर खूप खर्च झाला असता नाही का, माईक पूर्ण फेकून द्यायला लागला असता। 3,500 रुपयाचं माईक आणि वरी 200 रुपये गेले त्याला, कितीला माईक बसेल? जाऊ दे, चल बाबा रडू नको उगाच। आणि गाइस आता आम्ही आलेलो आहोत CST ला, पहिलं मिशन कंप्लीट झालेलं आहे, पहिली शॉपिंग कंप्लीट झालेली आहे। आणि तुम्हाला मी नजारा दाखवतो, तुम्ही नजारा बघू शकता। एक मिनिट भाई, हमको जाने दो। हे बघू शकता, वा वा वा। CSMT ला येऊन हे नाही बघितलं तर तुम्ही काय बघितलं रे? अरे बाबा ही स्टेशनच आहे, बाबा चल लवकर बाबा, एक धडक दिली तर घरी नाही जायचं। ट्रॅफिक मध्ये तरी कॅमेरा ठेव ना। नाही बाबा, घ्यायला लागतं सगळ्या गोष्टी। शपथ आता चिपला लागत होतं गाडी माहिती बघ आपल्याला नजर लागली कोणाची तरी सारखं काय ना काय तुटतंय, काय ना काय फुटतंय, हातात माहिती। त्या दिवशी आपण बाहेर मोबाईल घेऊन गेलो आणि मी तुझा ब्लॉग रेकॉर्ड खूप जेव्हा आळूची पानं घेत होतास तेव्हा ना, तिथं एक मुलगी होती, तिला बघत होती। ऍक्च्युली मी त्या मुलीकडे पण गेलेले पण काही कामासाठी, मग तिला बघत होती मी ब्लॉग शूट करताना, नेमकी तिची नजर लागली असं म्हणून ती चिप त्या क्षणी तुटून पडली। कुठला ज्ञान कुठं देतेस रे तू? मतलब
गाईज आज आम्हाला खूप कूल वाटतंय कारण आम्ही आज ब्लॉग शूट करतो आणि सगळेजण आमच्याकडे बघतात लिटरली सगळेजण बसते आणि टॉर्च चालू ऍक्च्युअली माहिती मोबाईल इतकं छान वाटतं ना कॉन्फिडन्सली आपण शूट करतो. तिकडे एक चंद्र आणि इकडे एक पब्लिक आहे चंद्र. बघा हे किती पब्लिक आहे आणि सगळे बसलेली पब्लिक येतात आमच्याकडे एक मतलब जास्त वेळ नाही बघत थोडीशी बघते आम्ही इग्नोर करतोय. हे बघा इतकं छान वाटतं मला कॉन्फिडन्स सांगा खूप हातात तिला वाटतं. बांगड्या फिडे घालायला देऊ का सॅक मध्ये ओझ आहे का एक छत्री आहे आणि परत पाण्याची बॉटल इथपर्यंत फिटायला कोणी आहे. आणली आणि इथपर्यंत कोणी आणली मला नाही सांगा मी ट्रेन मध्ये आणली. बसल्या बसल्या तर कोण मांडीवर मग तू sack घ्यायची ठेवल? ना मग तू घ्यायची आता सगळी शॉपिंग होऊस तर सॅक माझ्यापेक्षा सगळं कपाळ माझ्यापाशी. हे बघा आम्ही तुम्हाला CST ला येऊन खरेदी करायची मला ना कुठल्या गोष्टीची बार्गेनिंग करायला असा नरड्याला जीव येतो नरड्याला ते सांगता म्हणजे आम्हाला सांगता ते तुला बोलतात तो गाईज तू थांब ना तू काय एवढं गाईज माझं शॉपिंग करून तू का बोलतेस एवढं तो गाईज हा डेनिमचा शर्ट आहे ते काय बोलतात 950 बोलताय. जर एवढं महाग घ्यायचं असतं तर आम्ही मॉलमध्ये गेलो असतो ना नाही काही कशाला आलो. हा झुडिओचा शर्ट आहे 599 चा तिनं घातला तो पण झुडिओचा तो पण 599 चा हा आहे स्ट्रीट फॅशनचा सो तो बोलतो 950 चा नाही एवढं गेलं 950 बोलो नाही नाही भाई 250 चार शॉप मध्ये गेलोय आम्ही ह्या शर्ट साठी. जास्त बोलतात ते इतका मतलब एक तर आमचं 10-20 मिनिटं घेतलं त्यांनी आणि नाही बघा ना यार नाही जान बोल रहे मला जान बोल रहे मेरी जान चल जाओ ठीक आहे 300 बोल अंकल 300 लास्ट 300 अंकल 300 400 बेचना है लेकिन मैं आपको 350 नहीं नहीं बाबा चल देखो अंकल जास्त होतात माहिती 300 बोलले मी नाही 250 जास्त नाही होते शूज काय शूज बघायचं तुला आम्हाला खूप काय घ्यायचंय हेच माझ्या शॉपिंगच्या हिनं सगळं वाटोळ केलंय तर 300 ला काय तो 250 ला किती देत होता नाही तो 200 ला देत होता हा म्हणले 250 ला आणि पुन्हा काय झालं तो 250 मध्ये देत होता तो 300 ला आणि तो त्यांना 20 रुपये वाढवलं ही मध्येच ही करते अशी तोंड मध्येच हे करते मी बोलतोय बार्गेनिंग येत नाही मुंबईत जे राहिले तर त्यांना बार्गेनिंग चांगलं येते तिला बार्गेनिंग येत नाही काय पण मध्ये बोलते आता ही आली तर हिल्स गेलाय जर तिथं यांनी 400 बोललं ना मी डायरेक्ट 500-600 बोलणार आहे हिचं पण पैसे मी जास्त हे करणार आहे ठीक आहे. काय तिचा पाय इतका मोठा आहे ना म्हशी आणि पाय हिनं किती लोकल चप्पल घालणार आणि मी पण लोकल घातली चप्पल आणि हिनं पण लोकल आम्ही शूज नाही घातला कारण पावसाच्या भीतीनं आहे ना पाऊस येईल त्याच्यामुळे नाही घातलेला बघा इथे किती सेवा चालू आहे महाराणीच्या पायात कोणतरी चप्पल पण घालतंय हिल घ्यायची आली ऍक्च्युअली हिला चप्पल नाही घ्यायची हे बघ कलर पुढचा हिलचा कसा आलाय माग हे बघ ते कलर काहीतरी आलाय है ना ठीक आहे काही त्यांना आमच्या ब्लॉग मध्ये यायचंय वाटतं सारखं वरी मुंडी करायला लागले कशाला माहिती आलाय चांगलं चालता येते का बघ थोडस थोडं पळून घेत जात तिकडच घरी हिनं हिल घेतलेली आता ही चप्पल बघते आता शूज बघते ठीक आहे ही चप्पल ही शूज वाव क्यूट बट नाही घ्यायचं आपल्याला ठीक आहे एवढं आणि हा माझं बिल मी पे करणार हिचं बिल ही पे करणार आणि घरी जाऊन तुम्हाला सगळं प्राइस माझा मोबाईल आणला मी किती नाटके करते मोबाईल नाही आणला म्हणजे मी पे करू मी नसतो पे करत काय तिला बोललो मी आपण मॉलमध्ये जाऊ शॉपिंगला ठीक आहे कारण हे बघा हा झुडिओचा आहे ठीक आहे हा माझा आहे आणि हा पण हिनं घातला हा पण झुडिओचा हा माझा आहे मी मॉलमध्ये घेतो झुडिओज मध्ये घेतो आणि माझे कपडे ही चोरी करते ठीक आहे आणि पुन्हा ही येते स्ट्रीट शॉपिंगला हिच्या शॉपिंगला मी जेव्हा मॉलमध्ये घेतो का नाही मज्जा येते ठीक आहे तसं काय नाही बाबा फिरायला आलो होतो आम्ही मग शॉपिंग पण करायला गाईज हम लोग ना डंब आहे ऍक्च्युअली आम्ही ना डंब आहेत म्हणजे मंदवत आहेत आम्ही खरं तो 250 मध्ये दिला असता त्याने पण आम्ही आणखीन 50 रुपये वाढवलं म्हणजे बघ आता मॅन्युफॅक्चरेशन मी बोललो ना लॉस होणार पाहिजे माहिती तुला ही घ्यायलाच पाहिजे माहिती 300 पाहिजे हा ना आपल्याकडे पण येते ते जाऊ दे 150 ला येते मग ते माझे घरी गेले होते किती घेतले आपण 250 का 200 ऍक्च्युअली 200 घेतले होते गाई तिकडे पैसे जास्त जात नाही का बार्गेनिंग केलं असेल ना तुमच्याकडे हे आमची हिला आली आहे चला आपण जाऊया पाहिजे नाही हमने बोला चेंज करके लेके आओ आप वही लेके आए हो क्या आप हम आपको चेंज करने के लिए बोल आप वही आप बेवकूफ बना रहे हो आप छोड़ो ठीक आहे गाईस ते चप्पल घेऊन आला टी शर्ट छान वाटतंय पहिल्यांदा आम्हाला जी ट्रायलला दिली ठीक आहे ती ट्रायलला आम्ही घालून बघितलं आणि एकदम अशी ताणली ठीक आहे नको ती ताणली आणि नंतर ते बोलले ठीक आहे चेंज करून येतो ती नेली आणि त्याला रॅप केला ठीक आहे कॅरी बॅग मध्ये आणि ती चप्पल घेऊन आला आम्हाला बेवकूफ बनवतात ते लोक 1 तास झाला आम्ही हिंडतोय म्हणजे आम्ही खूप सारं बघितलं पण जिकडे पण जातोय ना तिकडे आम्ही चूज पण करतोय पण आम्हाला ती मतलब जेवढ्या प्राइस मध्ये मागतोय ना आम्ही देतच नाहीयेत मला रडायला खरंच आम्ही बॅग बघितल्या हिला कॉट सेट बघितले मला
काय बघितलं माझ्यासाठी, शूज बघितले, हिल्स बघितलं, सगळं आमचं जे शॉपिंग करायचं ते सगळं बघितलं, आणि ते पण 4 ठिकाणी माहिती. सगळे बंद करायला आणि आता शॉप सगळे बंद करायला, आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची, खूप सारी, आणि इतकं इरिटेट होत आहे ना, कारण सगळं बंद होतंय. आम्ही लेट आलो. आता आम्हाला काहीच, फक्त मला एक शर्ट घेतलाय, तो पण शर्ट ब्लॉग नाही दाखवला ना. येण्याचा खर्च पण नाही आपला. हा, येण्याचा खर्च एवढा झाला ना, 2-3 वेळेस यायला लागलं ना, सगळं येण्याचा जाईल नाही का. तिला हा टॉप तिथं खूप आवडला होता, पण तुझ्याला नाही दिला त्यांनी. अंकल लास्ट प्राइस बता, क्योंकि स्टैमिना नहीं है मेरे में, कम जा। हम लोग को जाना है अंकल, प्लीज। अंकल 250 वो सब में टी शर्ट नहीं है मैडम, मेरी ड्रेस है यार। हा शर्ट खूप छान वाटतं ऍक्च्युली, तिला मागाशी पण खूप आवडलाय, पण तिथं ना 700 बोलत होता, आणि खूप अंकल 250 में कर दो ना. काय ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत आम्हाला, आणि इतका लेट झालाय, आणि इथं बार्गेनिंग करायला नाही भेटली, आणि आम्हाला अर्जंट पाहिजे यार, ह्या सगळ्या गोष्टी अर्जंट पाहिजे होत्या. ऍक्च्युली आम्ही आलो चुकीच्या वेळी, हे ना चुकीच्या वेळी आलो आपण, सगळं बंद व्हायच्या टायमिंगला. हा, मी नाही टाइमपास केला, घरी पण ब्लॉग घ्यायचा होता, थोडंसं शूट करत होतं, त्याच्यामुळे घरी टाइम गेला, आणि इकडे येऊन ही इथली माणसं पण एवढी चिकट आहेत ना गाईज, डायरेक्ट नाही बोललं ना, जाओ जाओ हम लोग को नाही बेचना वगैरे वगैरे बोलतात नाही का गाईज. हो अरे काय बोलते गाईज, आम्ही बाहेर आला घरी, आणि आई घरी आहे, ठीक आहे, घराच्या बाहेर. हिला काय लक्ष येते, मामाच्या गावाला म्हणजे मामीला आजीला बोलायचं, त्यांना फोन करायचा होता. इथं कुठं लक्षात येते हिच्या, किती डोकं बधीर राहायचं. गाईज आम्ही इतकं थकलोय ना खरंच, आम्ही आलो इतक्या लांब, आणि 2 चीज फक्त शॉपिंग घेतली 500 रुपयाची एकदाच बॅग, फक्त घेतली. घरी गेला दाखवतो मी, नाहीतर काय नाही घेतलं मी, काहीच नाही घेतलं इतक्या दूर, आणि आमचा प्लॅन एवढा मोठा होता, एवढं हे. हो ना, मी तर बोललो तर लिस्ट बनवूयात आपण, लिस्ट. हा, आणि काय झालं माहिती का, हे मॉल मध्ये वगैरे घ्यायचं, कळलं का, लिस्ट बनवल्यावर ते आपण घेतात, लिस्ट नाही बनवली नाही घेतलं. आपण एक प्लॅन बनवूया, ठीक आहे, लिस्ट बनवायची, ठीक आहे, ऑनलाईन त्याचे प्राइस सर्च करायचे, ठीक आहे, आणि त्या प्राइसच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आपण, ठीक आहे, अंडर खाली घ्यायचं. हा एक्झॅक्टली. जर छान स्वस्तात भेटत असेल ऑनलाईन घेऊयात ना. ऑनलाईन शॉपिंग आम्ही करत नाहीत, काहीच करत नाहीत, खूप कमी. आम्ही ऑनलाईन शॉपिंग करायचं ठरवलंय. हा, आता मिंत्रा, मिशो खूप ऑफर पण चालू असतात नाही का. ऐक ना, आपण ऑनलाईन शॉपिंग स्टार्ट करूया. तू ना उद्या टी शर्ट बघ आणि शर्ट बघ, तुला बघ कसल्या मस्त प्राइस रेंज. पण ऍक्च्युअली ना माझी हाईट थोडीशी छोटी आहे, म्हणजे थोडी नाही छोटी आहे थोडीशी, बघ कुठं पण तुला त्याच साईजची भेटणार, ऑनलाईन नाही भेटणार ऍक्च्युअली. हा, मला ना ट्रस्ट नाही ऑनलाईन वर तेवढा, बट आहे आता उद्या बघूयात आपण. लेडीजचे एवढी छान कलेक्शन. माझी ना हिंमत होत नाही ऑनलाईन कपडे घेताना, आय डोंट नो व्हाय, पण होत नाही गाईज. पण लेडीजचं कलेक्शन इकडे खूप छान आहे, कॉट सेट वगैरे तिला खूप आवडले, सगळ्या दुकानात जायची आणि कॉट सेट आवडायची तिला, पण प्राइस 2000-1500 सांगायचे नाही का, म्हणजे ते लोकांना मनानी प्राइस. आणि त्यांचं ना फॅब्रिक चांगलं नव्हतं, आणि फॅब्रिक प्लस त्यांचं जे वर्क आहे ना, त्याच्यावरती हँडवर्क वगैरे असं ना, ते चांगलं नाही, मी बघितलं. मग ते फॅब्रिक मुळे घेतलं ना, मग घ्यायचं घेऊन चांगलं घ्या ना. आता चाललं आता आम्ही स्टेशनला, म्हणजे 2000 रुपयाचे कॉट सेट देता म्हणलं, मला मॉल मध्ये 1200 रुपयाला भेटेल, 1000 रुपयाला भेटेल. ऍक्च्युअली मॉल मध्ये कमीच भेटतो, आणि ती मॉल मध्ये घेतलं किती चांगलं असतं नाही का, फॅब्रिक त्याचं ब्रँडेड असतं ते नाही का ऍक्च्युअली. आता हा पण जुडिओचा शर्ट आहे, हा पण जुडिओचा शर्ट आहे, हा 599चा आहे, हा 699चा आहे, हा 600चा आहे, हा 500, सॉरी हा 700चा आहे, हा 600चा आहे. मग ते एक फील होतं नाही का, फॅब्रिक चांगलं असतं, फॅब्रिक आणि ते तुमच्या बॉडीला जे स्किनला मर्ज होतं नाही का, म्हणजे चांगलं असतं, इरिटेट होत नाही, प्लस म्हणजे आपला एक कॉन्फिडन्स येतो, म्हणजे आपलं ब्रँड वाटतं, आपली पर्सनॅलिटी आपल्याला वाटतं की भाई मी किती ब्रँडेड कपडे घातले, माहितीये असं चांगले कपडे घालणं खूप महत्त्वाचं. आज मला खूप मस्त वाटतंय, फक्त मी चप्पल घातली नाही कारण ना पाऊस होता, पावसामध्ये शूज वगैरे खराब होणार, मग ते मी साधी चप्पल घालून आले, आणि लिननची पॅन्ट घातली, आणि शर्ट पण वैभवचा घातला, मला खूप छान वाटतंय नाही का. तर गाईज आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी, आणि गाईज तुम्ही जसं की मागं बघितलं आहे किती हेक्टिक झालेला आहे, आम्ही एवढं मोठं लिस्ट बनवून नेलती. सांगू का लिस्ट? काय तू बनते बघत हे करते, लिस्ट सांगू मी? हा सांग. वैभवला शूज, मला हिल्स, आईला चप्पल, हे झालं चप्पलचं. परत वैभवला पॅन्ट, 2 पॅन्ट, मला 2 पॅन्ट, नंतर एक ट्रॅडिशनल ड्रेस, नंतर वैभवचे शर्ट, नंतर माझे टॉप, मला कुर्ता राहिला की. हा, वैभवला कुर्ता स्वतःच बघते काय, माझं बघतच नाही सगळीकडे, आणि आईचे ब्लाऊज. मला लय राग येतो एखाद्या गोष्टीचा, कारण मी तुझ्यासाठी एवढं करायचं, तू काय करते माझ्यासाठी? तोंड, सासरवास आहे मला, सासरवास. आणि परत बॉटल, परत मोबाईलची चिप एक भेटली, ती तर घ्यायची होती. आणखीन काय घ्यायचं होतं गाईज तुम्हाला सांगतो मी, एक होता बरं का, शिवी नाही देऊ शकत तिथं, तर एक जण होता, मी त्या बार्गेनिंग कर म्हटलं XYZ मध्ये, तो द्या म्हणला, त्याला तो टॉप दे म्हणलं, ठीक आहे ह्या किमतीमध्ये दे म्हणलं,
तो म्हणा नहीं आएगा स्कीम तुम्हें, नहीं नहीं आप मेरे को भी लेके चलो इस प्राइस में, मेरे को भी लेके चलो. ये क्या मतलब है भाई? गाईज गाईज अशी बुक्की देऊ वाटत पळून जाऊ वाटत त्याच्या पिछोड्यावर, खरंच बोच्यावर. हा ना, पण तो मोठा होता माझ्या, म्हणलं ठीक आहे. आणि परत ते आम्ही सँडल्स घेतले होते, तिथे काय झालं, तो एक सीन तुमच्याशी शेअर करतो, ते नंतर करूया शेअर. पण तुम्हाला दाखवतो आधी आम्ही काय काय घेतलं. आधी काय काय मी सांगते काय झालं माहिती का, मला एके ठिकाणी सँडल लावायला, ठीक आहे, मग त्यांनी असं असं करून दाखवलं. मी बोललो मला नवीन पीस द्या, मला हा पीस नको. तर ते बोला ठीक आहे. मग तो गेला आणि तिकडे जाऊन कॅरी बॅग मध्ये घालून घेऊन आला आणि तोच पीस घेऊन आला, कारण त्याला एक कलर होता तो मी बघितलेला होता ऑलरेडी. बोला हा तोच आहे, जावा बोलला. मी म्हणलं ठीक आहे आम्ही चालू. म्हणलं तुम्ही मागच्या क्लिप मध्ये बघितलं असेल. आणि ट्विस्ट इथं आहे गाईज, आम्ही खूप लांब गेलो, लांबच्या शॉप मध्ये गेलो आणि तिथं सँडल सेम तसाच होता. ठीक आहे, मग मला मोठी साईज लागते, तर मी त्याला बोलले की आणि मोठी साईज. ते बोला ठीक आहे मी जाऊन आणतो म्हणला. मग तो असं मागून गेला शॉपच्या, असा दुसऱ्या तिकडे लांब गेला, त्या शॉप मध्ये गेला, त्या शॉप मधून तोच सँडल उचलून माझ्या समोर आणले. तो सँडल मी तिकडचं झालं ठेवू शकतो तिकडे का. तर गाईज मी म्हणलं तिथला सँडल आणला. तुम्ही म्हणला हा, ह्याला माहित नव्हतं तिथं काय किस्सा झाला आमच्यासोबत. तर असे लोक आहेत गाईज, नाही का. कुठं जावं नाही का, कोण विश्वास ठेवायचा. गाईज ते जे मॉल मध्ये वस्तू आहेत ना, त्याच्यापेक्षा 10 पटीनं भाव सांगते तुम्हाला, मी दाखवतो. माझी बॅग किती सांगितली माहिती का, 1900 रुपयाची बॅग. तिला एक बॅग आणल्या, तिला थोडंसं इन्क्वायरी वगैरे लागेल तुमच्या प्रेमानं, नाही का, शूटच्या वगैरे. मग शूटला जायला मला पाहिजेच होती माझ्या, म्हणजे आले मी कुठे जायचं असेल फिरायला तर अशी बॅग हवी आहे, त्याच्यामुळे तिला पाहिजे होती. आम्ही 100 दुकानामध्ये हिंडलो, तेव्हा ही फायनल केली. तुम्ही सांगा कशी आहे ती, ठीक आहे. तर ही गाईज आणली बॅग, ही तो 1900 ला बोलला होता. म्हणलं भाई 100 बॅग आहे ती 1900 रुपयामध्ये. तर मग हा आणली फायनल, आम्ही ही केली. कितीला आणली असेल एवढी मोठी बॅग, त्याला 400 ला दे म्हणलं. फायनल मी बसेल, मी 450 ला दिलं आहे ना, 450 500 रुपयाला. आणि दुसरी बॅग कुठे आईची, एक आईसाठी पण आणली बॅग. आई कुठे कुठे हा, तर आईसाठी ही आणली ट्रॅडिशनल, तिला खूप आवडली, लिटरली खूप आवडली. छान आहे, आईची छान आहे की माझी छान आहे. आणि ही आहे 200 रुपयाची, तो 250 म्हणत होता, आम्ही 200 ला आणली. पुन्हा मला एक शर्ट आणला, शर्ट दाखव. हा शर्ट कुठे, हा ही तुझी पॅन्टच आहे. तिला एक पॅन्ट आणली, अशी आणली व्हाईट कलरची. काय मला ऑर्डर की शॉक करू, हे कुठे ते कुठं, मला पडलं काय बाबा, येडी सारखी बोलती डोक्यात हिंड गावात. गाईज लहानपणी आम्हाला एक किस्सा शेअर करतो. लहानपणी जेव्हा एखादा आणला, आम्हाला कुठलीच गोष्ट, खरंच कुठलीच गोष्ट आम्हाला मागितल्यावर मिळाली नाही. आज मागितल्यानंतर 2-3 महिन्याने किंवा वर्षाने मिळालेली, माहिती का. रोज त्या गोष्टीसाठी रडायचं, चप्पल द्या मला, मतलब आई वडिलांना, आई कशी नाही होतं. आम्ही ही गोष्ट तुमच्याशी एक दिवशी शेअर करू, ठीक आहे. ही मला शर्ट आणलाय, ठीक आहे. तुम्हाला सांगू आमच्या कॉलेजचा सेम युनिफॉर्म, फक्त ना हा ब्ल्यू आहेत. माझ्यापाशी गावात हा शर्ट आहे आणि वैभवचा पण सेम हा शर्ट आहे, पण ह्यानं आज पैसे घालवले. मला आवडला हा शर्ट पण. हे बघा, हा हे 250 रुपयाचे. हा ठीक आहे. तो आधी काय बोलला की 500 ला बोल, नाही 600 ला. त्याचे कपडे बघ, पण शेवटी तुलाच घालायचे बाबू. गाईज 2-4 दिवसामध्ये हा शर्ट हिच्या अंगावर दिसणार म्हणजे दिसणार, हे माझ्याकडून लिहून घ्या. आणि तुम्हाला पण गाईज मागच्या शॉर्ट मध्ये हा शर्ट माझ्या अंगावर होता, ठीक आहे, होता ना. आणि ही आज हिच्या अंगावर आला, ही हिच्या अंगावर होता. तुझे कपडे मी नाही घालत बोलतोय, माझे कपडे तू घालते असं बोलतोय मी. तुझे कपडे मी कधी घातले, तो चॅलेंज मध्ये घातलं होतं गाईज. तो एक चॅलेंज केला आम्ही, हिचे कपडे मी घातले होते, माझे कपडे ही घातले होते. मी हिचा झगा घातला होता, तुम्ही तो व्हिडिओ बघा चॅनलला आहे जाऊन. तर गाईज इतका हेक्टिक डे होता, तरी पण नाही का खूप लेट गेलतो आम्ही आणि पचका झाला तिकडे, सगळं दुकान बंद व्हायला लागले. पण ठीक आहे गाईज, आम्ही एक असं मान्यता आहे आमची की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, नाही का. थिंक पॉझिटिव्ह, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह. हा, आणि फिरल्याशिवाय आत राहून काहीच माहित नाही. जेव्हा तुम्ही घरच्या बाहेर पडताल, स्ट्रगल करायचं लागतं, हिंडताल, 4 लोकांचं बोलणं खाताल, तेव्हा तुम्ही पुढे जाताल. खरंच गाईज ही गोष्ट खरं. कसलं मस्त बोलले ना मी. आता आमची बहीण काय स्पीच देणार होती, भाषणकार. आम्ही शाळेमध्ये खूप भाषण द्यायचे ना. हा ना, माझ्याकडे सूत्रसंचालन मी तर करायचे, माझ्याकडे खूप दररोज परिपाठ घ्यायला पण असायचे. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ पसाधान, जनगणमन शुरू करेंगे, शुरू करो, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू. आणि काय घेतलं का आपण, हा ती माईकची चिप एक घेतली. आणखी काय घेतलं का,
काहीच नाही घेतलं, झालं काय ते घेतलं झालं होतं? तेवढंच घेतलं. माझा हिशोब सांगते, 500 आणि पॅन्ट 200 किती झाले, 600 700 झाले. 200 ना 150ची पॅन्ट आहे ती. तू का रे माझी इज्जत कमी करतो? बघा किती खोटं बोलते. नाही जे आहे खरं ते सांगा त्यांच्याशी. पण मी 50 रुपयाची, तुम्ही म्हणता वैष्णवी तसले घाण कपडे वापरते लोकल, पण ठीक आहे बाबा. नाही लोकल नाही गाईज, ही 600चा शर्ट आहे. हा शर्ट पण हा लिननची पॅन्ट आहे, ठीक आहे, हे बघू शकता. तर हा शर्ट 600चा आहे, तो माझा आहे. मी ब्रँडेड वापरतो, ही ब्रँडेड नाही वापरत. मी ब्रँडेड वापरतो, नंतर ही घेते माझे कपडे. दररोज एक घालते, तू घालू शकतो दररोज एक? काय घालते दररोज एक? एक शर्ट वर 50 शॉर्ट आहे, तुझ्या जाऊन बघ चॅनलला. काय करते. तर आमचं असं म्हणणं काय, तर गाईज हे असं झालंय की माझी जी आहे ती 600 700 रुपये झाली. जाऊन दे ना. माझे टोटल फक्त 250. मी काहीच नाही ऍडिशन, आईची बॅग 200 500 600. काय हिशोब येतो हिला गाईज? 250 आणि ते कसं 450. हे बघा 400 बोलतात, 450. 450. हा 450 हिशोबच येत नाही. गणित कच्च आहे. कमेंट पण आलती माहिती आहे, गणित कच्च आहे म्हणलं त्या तर काही एवढंच बोलायचं आम्हाला की जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडतो तेव्हा 4 लोक कसे आहेत ते माहित होतं. सॉरी हिंडायचं, खायचं आणि शिक्षण घेऊन यायचं फुकट फकट. मतलब लोक कशी आणि लाईफ जायचे यायचे. आमचं 100 रुपये गेलं ऑटोला आहे ना. मग काय तर धर बरं, जाऊ दे. आम्ही काही बाहेर खाल्लं पण नाही गाईज. एक मेन बात तुम्हाला माहिती आहे, आम्ही पैसे खूप वाचवायला बघतो पण वाचत नाहीत खरंच गाईज. एकीकडे पैसे इकडे वाचवायला बघतो आम्ही आणि दुसरीकडे जातात माहिती का. इकडचा खड्डा बुजूस तर इकडचा खड्डा उकरत आहे ऍक्च्युली. म्हणजे कंजूसपणा करतो पण करणं पण महत्वाचं आहे नाही का. आम्ही फालतू गोष्टीवर वेस्ट नाही करत. आता आम्ही आज बाहेर गेलो ना तर बाहेर काहीच खाल्लं नाही. जर आमच्या जागी दुसरं कोण असेल तर जरूर पाणीपुरी, भेलपुरी, वडापाव, रगडा पॅटीस, कुठे इडली. आम्हाला तर तेच लोकल आहे. आम्हाला तेवढं खाद्यपदार्थांची मला पण नाव माहित नाहीत खरंच. कोल्ड कॉफी, कुठं हॉट कॉफी आम्ही नाही येत. आम्हाला मतलब हा खाऊ वाटते, कधी कधी खाऊ वाटत असतं पण असं वाटतं की आपण घरी जाऊन जेवायचं आणि इथून घरून जेवून जायचं म्हणजे भूक नाही लागणार. पाण्याची बॉटल इथून सोबत न्यायची, पाण्याची बॉटल फ्रीज मध्ये ठेवली, तिथे पाणी घ्यायचं नाही काय. 10 ते 20 रुपये वेस्ट नाही करायचे, घरून पाणी घेऊन जायचं नाही का. आमचं असंच आहे. हा आम्ही कधी कधी असं नाही की आम्ही मनाला मारतो, जीवाला मारतो असं नाहीये, पण आम्ही प्रिपरेशन करून जातो. मी काय बोलतोय आणि काय बोलतोय. पण मी काय म्हणते पुरी नो कशी झाली शॉपिंग. जेव्हा जे गोष्टी व्हायच्या तेव्हा त्या गोष्टी होतात. देवाला जेव्हा जे द्यायचं ते देतात आणि जेव्हा देवाला आपल्याला जे दाखवायचं ते दाखवतो. जे स्ट्रगल मधून आपल्याला जायचं त्या स्ट्रगल मधून आपल्याला गोष्टींना आपल्याला फेस करावंच लागतं. रडून पडून का होत नाही. हे म्हणायचं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय. आमचा ब्लॉग काय चालू हिचं काय चालू कोण कमी बिलं नाही अडवली तर काय फक्त तुम्ही वेट नका करू. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. बी पॉझिटिव्ह, बी हॅपी. माझी पर्स कशी वाटली तुम्ही सांगा. मी म्हणतोय माझी वेट करू, बघून वेट करू नका कोणत्या गोष्टी. स्टॉप नका ठेवूयात, स्टॉप नका घेऊ, चलत राहा, ट्राय करत राहा. बसला कशाला कसला असलं बोलतो. तर काय माझी बस कशी वाटली तुम्हाला सांगा ना नक्की. ह्याच्यामध्ये आणखीन एक बेबी पर्स आहे बघायची पण दाखव ना. आईची पण दाखव ना बेबी पर्स. आई कुठे पर्स हे बघू. हे बघा आईची बेबी पर्स. बेबी पर्स आपण नवीनच नाव पाडले ना. छोटी पर्स म्हणणं. ह्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आणि याला हे पण आहे ना तिथे बेल्ट पण आहे तो अडकू. हा ह्याच्यामध्ये हे पण घेऊन जाऊ शकते. पण इतक्या मोठ्या ह्याला कुठं अडकू मी. अगं हे फक्त इकडून घेऊन जाऊ शकते तू. ओ आय सी. आणि एवढं कुठं अडकू मी तसं छपरी गळ्यात अडकवायचं. तू तेव्हा अडकवायचं मी गळ्यात डायरेक्ट. तू कसं नॉलेज कमी हो गाय. साईड बॅग असं कर ना. साईड बॅग बरं मला साईड बॅग फीडबॅक माझ्या पिशले मोठ्या बॅग आहेत माझं. आणि काय खेळा हे आली बघ बॅग फ्री आली. हे बघा ही कॅरी बॅग तुझ्यासाठी. सॉरी आय एम सॉरी. गाईज आम्ही लहानपणी काय करायचं माहिती का. आम्ही लहानपणी असं हे करायचं. तुला आठवतंय का. हो का. हे झालं. मला काय म्हणायचंय माझ्या सॅकला हे मोठे बघा. त्याच्यामध्ये वेज पण आहे असं हवा बाहेर. कोण खप्पे असं थांब.
ए तू पण घाल ती टोपी. थांब थांब थांब. वाव शेप दिसायला का आपली शेप. थांब थांब अशी उभी घाल. वाव यार कसलं मस्त दिसतंय गाईज है ना. असं असं. वाव क्युरी पाय क्युरी. चला गाईज बाय, आम्ही झोपालो. बाय गाईज, जेवायचं पण आहे आम्हाला है ना. सर गाईज आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुम्ही तुमची काळजी घ्या. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. मला नाही वाटत तुम्ही हा ब्लॉग जास्त एन्जॉय केला असेल, पण आय होप की तुम्ही केला असेल, कारण ह्या ब्लॉग मध्ये आम्ही खूप वैतागलो होतो. पुढचा ब्लॉग मध्ये भेटूया मग. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.